नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। इतके दिवस झाले आपल्याला वाटत होतं की कलाची चांदेकरांच्या घरामध्ये धूमधडाक्यात एंट्री झाली पाहिजे, मानाने कला चांदेकरांच्या घरात आली पाहिजे आणि अखेर तो दिवस आलेला आहे। कला ही आता अद्वैत सोबत चांदेकरांच्या घरामध्ये पाऊल टाकत आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा कला ही चांदेकरांच्या घरात येत आहे तेव्हा तिला आठवतं, तेव्हा ती म्हणते की चांदेकर या घरातून अपमानित होऊन मी घराच्या बाहेर पडलेले होते, तर आज मी मानाने या घरात येणार आहे। आणि मग आता अद्वैत कलाला मानाने कशा पद्धतीने घेऊन जाणार घरात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचसोबतच इकडे राहुलने जो काही डाव आखलेला आहे तोही डाव सगळ्यांच्या समोर येणार आहे। आबा आणि अद्वैत कलाला घेऊन चांदेकरांच्या घरी आलेले आहेत। त्यांना पाहून इकडे रोहिणी, सरोज त्याचबरोबर नैना यांची तोंड मात्र पाहण्यासारखी झालेली आहेत, कारण त्यांना कळायचं बंद झालेलं आहे की हे सगळं आपण काय पाहतोय, या सगळ्या गोष्टी काय घडतायत हा प्रश्न मात्र त्यांना पडलेला असतो। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर आबा इकडे जे आहेत ते आलेले आहेत आणि आबा यासाठी आलेले आहेत की आता या दोघांचं जे काय आहे ते संपून टाकायचं आहे। या दोघांमध्ये जे काही वादावादी चाललेली आहे ती मिटवायची आहे आणि त्याचबरोबर त्यासाठीच आबा तिथे आलेले असतात। आबा आलेले आहेत आणि मग आबा म्हणतात की करा, सह्या करा। आबांनी आता सह्या करायला सांगितले ते आहेत, तेव्हा मात्र या दोघांकडूनही सह्या करणं मात्र होतच नसतं, कारण त्या सह्या करायला ते तयारच नसतात। तेव्हा आबा म्हणत असतात की अरे काय चाललंय तुमचं, हे किती वेळा सांगायचंय तुम्हाला, करून टाका एकदाच्या सह्या म्हणून सांगतोय ना, काय ऐकत नाहीये तुम्ही, असं आबा बोलत आहेत। परंतु अद्वैत आणि कला दोघंही ऐकायला तयार नसतात। ते म्हणत असतात की नाही, आताच नाहीये, म्हणजे आता तरी नको वाटतंय, असं त्यांच्या दोघांचं चाललेलं असतं। तेव्हा आबा म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघांचं, मी सांगितलंय ना एकदाच्या सह्या करून टाका म्हणून, आणि हे पेपर मी वेगळे बनवलेले आहेत। मागच्या वेळेस कलाने सह्या केल्या होत्या ते पेपर वेगळे होते, आता मी दुसरे पेपर बनवलेले आहेत, कारण तुम्हाला दोघांना एकत्र राहायचंच नाहीये। असं म्हणत आबांनी आता अद्वैतच्या हातामध्ये पेन दिलेला असतो आणि अद्वैतला सांगितलेलं असतं की हा घे पेन आणि आत्ताच्या आत्ता सह्या कर। एवढं सांगूनही आता अद्वैत जो आहे तो ऐकत नाही। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच इकडे आबांनी एवढं सांगितलेलं आहे तरीही अद्वैतला मात्र अजिबात ऐकायचं नाही आणि बाहेरून हे सगळं बघायला असते ती म्हणजे इकडे रोहिणीला मात्र खूपच भारी वाटत असतं, चला जी गोष्ट मला त्याचबरोबर सरोजवेणीला जमली नाही ती गोष्ट करायला आज जमत आहे, ती म्हणजे आबांनी तर एकदम सिक्सरच मारलेला आहे। म्हणजे आम्ही स्टेप बाय स्टेप जात असतो, पण आबा मात्र डायरेक्टली वरच्या मजल्यावर गेलेले आहेत आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात। म्हणजे खरंच हे नातं एवढ्या लवकर संपवणं गरजेचं आहे, थोडा वेळ दिला पाहिजे, असं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र आबा इकडे म्हणत असतात की काय झालं, मी तुम्हाला सांगितलंय ना एकदाच्या सह्या करून टाकायचं आणि रिकाम व्हायचं, अजिबात विचार करायचा नाही, हे सगळं आबा बोलत असतात। परंतु इकडे कलाला मात्र ती गोष्ट सहनच होत नसते। अद्वैत आणि कला दोघंही उठून उभे राहिलेले असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा कला मात्र इकडे अद्वैतला म्हणत असते की तू सह्या कर, पण अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की तू कर। हे दोघांचंही चाललेलं असतं, ते दोघंही एकमेकांना सह्या कर म्हणून सांगत असतात आणि इकडे आबा मात्र वैतागलेले असतात। आबा म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडतायत, हा प्रश्न मात्र आबांना पडलेला असतो आणि आबा म्हणत असतात की नाही, आता मी सांगतोय ना अद्वैत, मी पेन तुझ्याकडे आधी दिलेला होता, तर मला असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता तू सह्या करायला पाहिजेत, असं म्हणत आबांनी अद्वैतला सांगितलेलं आहे की तू सह्या कर आणि रिकामा हो। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, मी का करू सह्या, असं अद्वैत स्वतःहून म्हणत असतो। तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की ठीक आहे आणि मग आबा अद्वैतला समजावून सांगत आहेत की हे सगळं जे काही चाललेलं आहे ना ते तुमच्या दोघांमुळे चाललेलं आहे आणि आता जरा मी सांगतोय ना ते ऐकून घ्यायचं आहे, असं आबांचं म्हणणं आहे। कला म्हणत असते की नाही,
एवढ्या लवकर नको. इकडून अद्वैतचंही तेच म्हणणं येत असतं. म्हणजे त्यांना दोघांनाही वाटत आहे की नको, आत्ताच हे नातं संपवायला नको आहे असं त्या दोघांचंही म्हणणं आहे. कारण हे जे नातं आहे ते वेगळंच नातं आहे आणि हे नातं संपवायचं नाही असं त्या दोघांनाही वाटत असतं आणि त्यासाठी आता ते दोघंही थांबलेले असतात. तेव्हा कला इकडे म्हणत असते की चांदेकर, आबांनी पहिलं तुझ्याकडे दिलेला होता पेन, त्यामुळं तू सह्या करायच्या आहेत. तेव्हा संगीता म्हणते, असं आहे का? म्हणजे चांदेकरकडे पेन दिला होता म्हणून चांदेकरने सह्या करायच्या आहेत? धर, मी देते तुला पेन. अहो, कुठे आहे हो पेन आपला? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आबा इकडे सह्या करायला सांगत असतात, पण हे दोघं जण जे आहेत ते सह्या करायला मात्र अजिबात तयार नसतात. इकडे अद्वैतला आठवत असतं की कलाने त्याचा जीव वाचवलेला असतो. जेव्हा घरात कोणीही नसतं अद्वैतला अचानक त्रास व्हायला लागलेला असतो. कलाला इकडे आठवत असतं की जेव्हा तिच्या दुकानात आग लागलेली होती तेव्हा अद्वैतने तिचा जीव वाचवलेला आहे. अद्वैतने तिच्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कलालाही आठवत असतात. कला मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरीही चांदेकरनं माझ्यासाठी जे केलेलं आहे ना ते मी कधीच विसरू शकत नाही असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला मात्र आता ऐकायलाच तयार नसते. जेव्हा अद्वैतवरती अगदी घाणेरडे आरोप झालेले होते तेव्हा कलाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत त्याला त्या सगळ्यातून निर्दोष सोडवलेलं होतं. हा प्रसंग अद्वैतच्या डोळ्यासमोरून जात असतो. त्यालाही त्या गोष्टी आठवत असतात. त्यालाही जाणवत असतं की नाही, आत्ता खऱ्याने माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे, मग हे नातं कशाला संपवायचंय? मला असं का वाटतंय की ह्या नात्याला वेळ देणं गरजेचं आहे? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच हे सगळं चालू असतं त्यानंतर मात्र इकडे अद्वैत आणि त्यासोबतच कला यांना त्यांच्या लग्नातले प्रसंग आठवत असतात. लग्नामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या होत्या ते सगळं त्यांना आठवत असतं. आणि त्यासोबतच आबा मात्र बोलत असतात. आबा म्हणत असतात की करून टाका सह्या, कारण तुम्हाला असंही हे नातं नकोच आहे, मग हे नातं ठेवायचंय कशाला? संपून टाका हे नातं असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. परंतु आता ह्या दोघांची मात्र सह्या करायची तयारी नसते आणि हे दोघंही सह्या करायला तयार नसतात. आबांनी त्यांच्या बाजूने भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आबांनी त्यांच्या बाजूने सांगितलेलं आहे की आत्ताच्या आत्ता तुम्ही सह्या करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आबांनी बोलून दाखवलेल्या असतात. परंतु या दोघांना मात्र आता सह्या करायच्या नसतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा समजवत आहेत. आबा म्हणतात की नक्की तुम्हाला ऐकायचंच नाहीये का माझं, असं आबांचं म्हणणं आहे. आणि त्यासोबतच इकडे दिनकर त्याचबरोबर संगीता तिथं असतात. संगीता म्हणते, तुला काय वाटतं, आबासाहेबांनी तिकडे पेन दिलेला आहे, तुला पेन दिलेला नाही? ठीक आहे, चल मी देते तुला पेन. आणि दिनकरला ती म्हणत असते की द्या, कुठे आहे पेन सांगा मला, असं म्हणत ती तिथला पेन घेते आणि कलाला देते, घे कर, सह्या कर असं सांगत कलाला आता सह्या करायला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता आबांची साथ द्यायला संगीता म्हणजे कलाचे आईबाबाही साथ तिथे तयार असतात. तेही आबांची साथ देत असतात. आबांचं जे म्हणणं आहे ते ऐकत असतात. तेव्हा अद्वैत आणि कला मात्र ऐकायलाच तयार नाही. ते दोघंही सह्या करत नाहीत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आबा आता विचार करायला लागलेले आहेत. आबा म्हणत असतात की नाही, आता मला वेगळं काहीतरी केलं पाहिजे, यांना आता मी काउन्सिलरकडे घेऊन जातो. आता काउन्सिलर म्हणजे काय हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा संगीता म्हणते की असेल काहीतरी, कर्नाटकातलं कोणतरी असेल असं वाटतंय नावावरनं तरी. आबांना ती म्हणते की अहो थांबा ना, तुम्हाला काहीतरी मी डबा वगैरे बांधून देते. आबा म्हणतात की अहो आम्ही इथंच चाललेलो आहे काउन्सिलरकडे, जास्त लांब नाही चाललेलो, असं आबा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणत असते की होय का, आणि मग आता संगीताला पण घेऊन आबा जायला निघतात. तेव्हा आबा म्हणत असतात की काळजी करू नका, सगळं विहीनबाई आपल्या मनाप्रमाणेच होणार आहे, त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही, असं आबा स्पष्टपणे सांगत आहेत. आणि इकडे सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो तो म्हणजे रोहिणीला. आणि रोहिणीने आता सरोजला कॉल केलेला असतो आणि सरोजला तिने सांगायला सुरुवात केलेली असते की सरोज वहिनी, मला ना तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा सरोज म्हणते, हां सांग ना, काय झालं? तेव्हा ती म्हणते की तू घरी आहे, आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये आहेस ना, आत्ताच्या आत्ता घरी आहे, मला तुला घरी आल्यानंतरच सांगायचं आहे, असं तिने सरोजला स्पष्टपणे सांगत असते. आणि त्यासोबतच
इकडे सरोजला ती म्हणत असते की अद्वैत आणि कलाच्या बाबतीत आहे, तू लवकर घरी ये, तू घरी आलीस की मी तुला सगळं सांगते, असं म्हणत रोहिणीने आता सरोजला बोलावून घेतलेलं असतं. सरोज ही यायला तयार झालेली असते, कारण रोहिणी खूप एक्सायटेड असते. तिला कधी एकदा सरोजला हे सगळं सांगते असं झालेलं असतं. आणि त्यामुळंच सरोजने पण आता निर्णय घेतलेला असतो रोहिणीवरती विश्वास ठेवत, कारण सरोज किती हलक्या कानांची आहे ते आपल्याला माहितीच आहे. कारण सरोजला रोहिणी कशी आहे हे माहिती असलं तरीही या सगळ्या गोष्टी तिला पटत असतात, रोहिणीचं वागणं पटत असतं. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आणि तो तुषार परांजपे आहे ते दोघंही आता चांदेकरांचे जे सप्लायर आहेत, म्हणजे हिऱ्याचा आणि दागिन्यांचं सोन्याचे जो काही कच्चा माल पाठवला जातो त्याचे सप्लाय करणारे सप्लायर आहेत, त्यांच्याकडे ते आलेले आहेत. आणि त्याचबरोबर तिथं ते आलेले असतात तेव्हा तिथं राहुल सांगत असतो की आम्ही दोघं तुमच्याकडे आलेलो आहे, हिऱ्यांच्या जागी काचेचे तुकडे द्यायचे आहेत आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीनं झाल्या पाहिजेत. कारण चांदेकरांच्या बाबतीत तिथे कुठलाही संशय येणार नाही. तेव्हा तो म्हणेल की ह्या गोष्टी कळतील तेव्हा तिथे राहुल सांगतो की तो माल आत एंटर करायला मीच असणार आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, हे सगळं मी बघेल काय करायचं आहे ते, असं बोललं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे त्याला कमिशन दिलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की हे पैसे हा ॲडव्हान्स आहे. मग राहुल त्याला पैसे देतो आणि त्याचबरोबर परांजपे म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सवाला जो आहे तोही तेवढेच पैसे तिकडे देत आहे. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे राहुल आणि अद्वैत दोघंही, राहुल आणि तुषार परांजपे दोघंही दोघांकडून पैसे देत आहेत आणि त्याला सांगत असतात की हे बघा तसे आता आम्ही एवढे दिलेले आहेत आणि त्याचबरोबर ऑर्डरचे पैसे पण तुम्हाला मिळणारच आहेत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, तुमचा डबल फायदा होणार आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने काम सांगत आहे त्या पद्धतीने काम झालं पाहिजे आणि त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा त्या माणसालाही काही वाटत नाही आहे, कारण इतके वर्ष झालं ती व्यक्ती जी आहे ती चांदेकरांसाठी काम करत आहे. कारण त्याने एवढंही सांगितलेलं आहे की काचेचे तुकडे जर आपण वापरले तर त्यासाठी कारागीर हा चांगला असावा लागतो आणि त्याचबरोबर कोणाला कळणारही नाही, हिऱ्यांची पारख असलेला व्यक्ती असेल तरच त्याला ते कळणार आहे, हे त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. पण त्यांना कुठं माहिती आहे की अद्वैत चांदेकर हा हिरा आणि सोन्याचा व्यापारी आहे, तो लगेच ओळखणार आहे की ते काचेचे तुकडे आहेत का काय आहे. आणि त्यामुळं राहुल मात्र तोंडावरती पडणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर आता त्या व्यक्तीवरती राहुलचा विश्वास नाही आहे म्हणून राहुलने एक लेटर तयार केलेला आहे, त्याच्यावरती एक मेसेज टाईप केलेला आहे आणि तो जो मेसेज आहे तो कोड लँग्वेजमध्ये त्याने केलेला आहे. आणि त्याने एवढंही सांगितलेलं आहे की हा जो मेसेज आहे तो आपल्या तिघांसाठी असणार आहे आणि यात जे काही लिहिलेलं आहे हे आपल्या तिघांसाठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इनिशियलमध्ये नावं लिहिलेली असतात आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जे काय राहुलने केलेलं असतं. आता त्यानुसार श्रीनाथ आणि हा माझा शब्द आहे असं राहुलने तिथे सांगितलेलं असतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आता तारीख वार सगळं टाकलं जातं आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती त्याची सही घेतली जाते. म्हणजे यांच्यामध्ये हे सगळं डील झालेलं असतं, या 3 व्यक्तींमध्ये हे डील झालेलं आहे आणि ते डील फक्त आणि फक्त या तिघांनाच कळत आहे, कारण ती जी कोड लँग्वेज आहे ती या फक्त तिघांसाठीच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा काउन्सिलरकडे आता घेऊन आलेले आहेत, पण काउन्सिलर त्याच्या बायकोशी बोलत असतो. त्याच्या बायकोची काउन्सिलर जो आहे तो समजूत घालत असतो आणि काउन्सिलर तिथे तिला समजवत असतो, तिला सांगत असतो की ऐकून घे आधी मी काय सांगत आहे, अरे बाळा माझा ऐकून घे. शेवटी मूळ अर्थात मनाचा विचार हा पेपरवरचा जो पेपरवरचं जे टायटल आहे तो वाचतो. तेवढ्यातच आबासाहेबांना पाहून तो म्हणतो की आबासाहेब तुम्ही इथे. आबासाहेबांना पाहून त्याला तर धक्का बसलेला असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की हो कसे आता नातवंड त्यांची लग्न या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळं काउन्सिलिंगसाठीच घेऊन आलेलो आहे. ते ऐकल्यानंतर तो म्हणत असतात की काय. तेव्हा आबा म्हणतात की हो काउन्सिलिंगसाठी तुमचं चाललं आहे ना बरं, असं आबा त्याला सांगत असतात. तेव्हा तो म्हणत असतो की हो अगदी बरं चाललेलं आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि आबांनी आता काउन्सिलिंगसाठी त्यांच्या नातवाला आणलेलं आहे. जी काय स्टोरी झालेली आहे ती सगळी स्टोरी आता सांगितलेली असते
आणि त्याचसोबतच इकडे कला, अद्वैत आणि त्याचबरोबर संगीता हे बाहेर बसलेले असतात. आणि त्यानंतर तिथे आपल्याला पाहायला मिळतं की ते तिघही आता बाहेर बोलत असतात, पण संगीता मात्र कासावीस होत असते. संगीता म्हणत असते की नाही, मला आत गेलं पाहिजे, कारण नक्की काय घडतंय हे मला कळलं पाहिजे, असं संगीताचं म्हणणं असतं. आणि संगीता म्हणते की चला. अद्वैत आणि कलाला घेऊन ती निघालेलीच असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की संगीता जी आहे ती आतमध्ये घेऊन आल्यानंतर इकडे संगीता आणि त्याचबरोबर काउन्सिलर आबा बोलत असतात, नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि मग तुम्ही ते कन्सिलर असं ती बोलत असते. तेव्हा ते म्हणत असतात की नाही, कन्सिलर नाही, मी काउन्सिलर आहे, हे ते बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा ते म्हणत असतात की तुम्ही मला समुपदेशक म्हणा. तेव्हा संगीताला तेही बोलता येत नसतं. मी काय करतो माहिती आहे का, ज्यांचे स्क्रू लूज झालेले आहेत ते स्क्रू फिट करत असतो. तेव्हा संगीता म्हणते यांचे स्क्रू ढिल्ले झालेले आहेत, ते जरा फिट करून द्या, या दोघांचे पण, असं संगीता सांगू लागते. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की हो नक्की. मग नक्की यांचा प्रॉब्लेम काय आहे ते बोललं जातं. आणि संगीताने आता समूदादा नाव ठेवलेलं असतं, ते म्हणजे यांचं. कारण काहीही असलं तरीही आता काउन्सिलरकडे आबांनी तर आणलेलं आहे. आणि काउन्सिलरकडे आणल्यामुळं आता पुढचा पर्याय काय असणार आहे या गोष्टी मोठ्या ठरणार असतात. इकडे कला आणि अद्वैतला विचारलं जातं. तेव्हा आबा म्हणतात की मी सांगतो नक्की यांचा प्रॉब्लेम काय आहे, असं म्हणत आबांनी त्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो सोडवायला ठरवलेलं असतं. इकडे जो सोहम आहे त्याने खूप सुंदर असं पेंटिंग केलेलं असतं आणि त्या पेंटिंगकडे तो पाहत असतो. तेवढ्यातच अनामिका तिथं आलेली असते. आणि अनामिका म्हणत असते की सोहू, हे सगळं काय आहे, म्हणजे तू हे जे पेंटिंग वगैरे करतो याच्यातून तुला काही पैसे मिळतात का रे, म्हणजे तू. तेव्हा तो सांगतोय की मी एक्झिबिशन भरवलं होतं. आणि त्याला आठवतं, त्याला काजल म्हणालेली असते की सोहम, अरे आमच्या कॅफेमध्ये तुझं पेंटिंगचं एक्झिबिशन भरू. आणि तिने स्वतःहून त्या कॅफेच्या मालकाकडून परवानगी काढून घेतलेली असते आणि हे जे पेंटिंगचं एक्झिबिशन आहे ते भरवायला तिथे मदत केलेली असते. पण अनामिका मात्र इकडे सोहमला म्हणत असते की या व्यतिरिक्त तू काय करतो, चांदेकरांचं शेंडेफळ या व्यतिरिक्त तू दुसऱ्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, असं अनामिका त्याला विचारत असते. तेव्हा ती त्याला म्हणत असते की तुझी स्वतःची ओळख काय आहे, म्हणजे तू स्वतःचं असं काय केलेलं आहे ते सांग ना मला, तुझी स्वतःची ओळख काय आहे, या ह्याच्यातून तुला काय पैसे मिळतात. आणि मग सोहमला मात्र धक्का बसलेला असतो. अनामिका हे सगळं बोलत आहे, सोहमला टॉर्चर करत आहे, कारण अनामिकाचं वागणं बदललेलं असतं. तिला आता सोहमवरती प्रेम नाही आहे, तर तिला पैशांवरती प्रेम झालेलं आहे हे यातून जाणवत आहे. तेवढ्यातच सोहमला राकेशचा फोन आलेला असतो. आणि सोहम म्हणत असतो की हा बोल राकेश, असं म्हणत सोहम राकेशशी बोलत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र एकच मोठी गोष्ट घडताना पाहायला मिळणार आहे, की ती म्हणजे की जेव्हा आता सोहमला या गोष्टी कळलेल्या आहेत, सोहमला वाईट वाटत आहे की या सगळ्यांमुळं काय होणार आहे, या गोष्टीची जाणीव सोहमला झालेली आहे. सोहमलाही माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत आणि सोहमला वाईट वाटत आहे. तेव्हा ती म्हणत असते की अजूनही तू सेमी बॅचलर लाईफच जगत आहे, तुला काही फरक पडत नाही. इकडे आबांनी कला आणि अद्वैत या दोघांनाही आता आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की यांचं काउन्सिलिंग करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तिथं जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र इकडे आबा सांगत आहेत की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा काउन्सिलर म्हणतात की माझ्याकडे एकच उपाय आहे, कसं आहे तुम्ही उठ की सूट येणार आणि तुम्हाला डिवोर्स पाहिजे म्हणणार, तर तसं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागणार आहे आणि ती म्हणजेच की तुम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागणार आहे. आता तुम्ही 6 महिने एकत्र राहायचं आहे आणि 6 महिने एकत्र राहिल्यानंतर तुम्ही मला दाखवायचं आहे नक्की तुम्ही काय करत आहात, कारण 6 महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टास्क दिले जाणार आहेत. कारण काउन्सिलर जे आहेत ते लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि आता त्यांचा पुढचा उद्देश तोच असतो, ते म्हणजे हे लग्न वाचवायचं आहे. ते म्हणत असतात की मी माझं स्वतःचं लग्न वाचवू शकलेलो नाही, आता दुसऱ्यांचं लग्न वाचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे, कारण घरोघरी मातीच्या चुली आहेत. काहीही झालं तरी हे वाटतं तेवढी सोपी गोष्ट ही नाही,
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तर उद्याच्या भागात आता इकडे सरोज वगैरे सगळे खुश झालेले असतात. कोणालाच माहिती नसतं की कला आणि अद्वैत घरी येणार आहेत. परंतु आबा कलाला घेऊन आता घरी आलेले असतात. कला उंबरठा ओलांडतच असते आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे कला अचानक थांबते आणि कला म्हणते की अपमानित होऊन या घराच्या बाहेर पडलेले होते, मानाने यावेळेस घरात येणार आहे, हे कलाचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि आबा कलाकडे पाहत असतात. आता अद्वैत म्हणजे कलाला लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडून तो कलाला घरात घेऊन जाणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.